आता पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। देशात दुसऱ्या टप्प्यामध्ये 60.96% मतदान, तर महाराष्ट्रामध्ये 59.63% मतदान। देशामध्ये सर्वाधिक मतदान त्रिपुरामध्ये। राज्यामधील 8 मतदारसंघांमध्ये 59.63% मतदान। वर्धा मतदारसंघामध्ये सर्वाधिक 62.65% मतदान, तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात कमी 57% मतदान। नवनीत राणांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी नागरिकांनी पैसे वाटल्याचा व्हिडिओ। रोहित पवारांकडून ट्विट। पैसे देऊन सभेला आणणाऱ्या गरिबांच्या पैशातूनही भाजपवाले कमिशन खातात, रोहित पवारांचं ट्विट। सभेमध्ये पाणी वाटणाऱ्या महिलांना मजुरी म्हणून पैसे दिले, आमदार रोहित पवारांच्या आरोपावर रवी राणांचं स्पष्टीकरण। रोहित पवारांनी ट्विट केलेला व्हिडिओ खरा, खुल्लमखुल्ला पैसे वाटप सुरू होतं। राणा नवरा बायको खालच्या पातळीचं राजकारण करतात, यशोमती ठाकूरांचा आरोप। शिवसेनेला बाजूला कसं करायचं, दिल्लीमध्ये बैठक झाली होती। पुरंदरच्या सभेमध्ये धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट। 2017ला कुठे आणि कशी बैठक झाली हे व्हिडिओ सहित सांगू शकतो, धनंजय मुंडेंचा दावा। फुलोदाचं सरकार स्थापन केलं, त्याला संस्कार म्हणायचे का, मंत्री धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा। अजित पवारांनी केली ती गद्दारी आहे का, शरद पवारांना केला सवाल। धनंजय मुंडेंनी 2017 मधील बैठकीचे पुरावे द्यावेत, सुप्रिया सुळेंचं धनंजय मुंडेंना आव्हान। शरद पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये घालण्याचा केविलवाणा प्रयत्न, धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या 53 आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला होता असा दावा अजित पवार गटाकडून पुन्हा एकदा करण्यात आलाय। 53 आमदारांच्या सहीचा कागद एकदा तरी मी दाखवणार, धनंजय मुंडेंचं विधान। नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं देशाच्या दृष्टीनं धोक्याचं, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। मविया काळामध्ये मला कोणत्या तरी केसमध्ये फसवण्याचा खूप प्रयत्न केला, पण चौकशीमध्ये काही आढळलं नाही, फडणवीसांचं वक्तव्य। फडणवीसांना अटक करणार होते, त्यामुळे मवियाचा टांगा पलटी केला। मविया काळामध्ये फडणवीसांना अटक करण्याचा प्लॅन होता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट। तर खेळण्याला चावी दिली जाते, चावी संपेपर्यंत बोलावं लागतं, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंच्या मुलाखतीवर हल्लाबोल। देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंना अटक करणार होते म्हणून शिंदे पळून गेले, संजय राऊतांचा आरोप। मशाल गीतामध्ये जय भवानी आणि हिंदू शब्दावरील ठाकरे गटाची याचिका निवडणूक आयोगानं फेटाळली, आयोगाचा निर्णय नियमानुसार, आक्षेपार्ह शब्द वगळण्याबाबत विचार करावा, निवडणूक आयोगाच्या सूचना। आज कोल्हापूरमधल्या तपोवन मैदानावर पंतप्रधान मोदींची प्रचार सभा, मुख्यमंत्री शिंदेंकडून सभास्थळाची पाहणी, माहिती उमेदवार संजय मंडलिकांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मोदींच्या महाराष्ट्रामध्ये 7 सभा, कोल्हापूर, पुणे, सातारा, धाराशिव आणि लातूरमध्ये मोदींच्या सभा होणार। प्रियंका गांधींची आज दुपारी 3 वाजता लातूरमध्ये सभा, शिवाजी काळगेंच्या प्रचारासाठी प्रियंका गांधींची जाहीर सभा। साताऱ्यामध्ये शरद पवारांच्या आज 2 सभा, धैर्यशील मोहिते पाटील आणि शशिकांत शिंदेंच्या प्रचारासाठी शरद पवार साताऱ्यात। देवेंद्र फडणवीस आज सांगलीच्या दौऱ्यावर, संजय काका पाटलांच्या प्रचारासाठी दुपारी 2 वाजता सभा। पुण्यामध्ये आज शिवसंग्रामची महत्वाची बैठक, ज्योती मेटे कुणाला पाठिंबा देणार, बैठकीमध्ये ज्योती मेटे भूमिका जाहीर करणार। उत्तर मध्य मुंबईसाठी भाजपकडून उज्ज्वल निकम यांचं नाव चर्चेत, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये झाली बैठक। उत्तर पश्चिम मुंबईतून शिंदे गटाकडून रवींद्र वायकर, दीपक सावंतांच्या नावाची चर्चा, ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकरांविरोधात दोन्ही नावांची चाचपणी। पंतप्रधान मोदींकडून प्रचारामध्ये देव आणि पूजास्थळांचा उल्लेख, मोदींच्या निवडणूक लढवण्यावर बंदी घाला, दिल्ली हायकोर्टामध्ये याचिका दाखल, 29 तारखेला सुनावणी। व्हीव्हीपॅटची 100% पडताळणी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, तर देशामधल्या निवडणुका ईव्हीएमवरच होणार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। विरोधक जिंकतात तेव्हा ईव्हीएम बरोबर, हरतात तेव्हा आक्षेप, विरोधकांची भूमिका दुटप्पी, आता कोर्टावरही आक्षेप घेतात, एकनाथ शिंदेंची टीका। खोक्यामध्ये काहीतरी मागावं असं शहाजी पाटलांचं मत होतं, बापूंची सुपारी मुंबईमध्ये फुटली, हळद गुवाहाटीला लागली, 50,000च्या फरकानं शहाजी पाटलांचा पराभव करणार, उत्तम जानकरांची शहाजी पाटलांवर टीका। माढा लोकसभेमध्ये गाढवाला देव म्हणण्याची चूक आम्ही केली, धैर्यशील मोहिते पाटलांची रणजितसिंह निंबाळकरांवर टीका। माझा भाऊ माझी बहीण एवढंच करत बसतात, विकासाबाबत बोला, पुढच्या काळामध्ये काय करणार हे सांगा, माझी लायकी काढतात, माझी लायकी बीडमधील जनतेला माहिती, बजरंग सुनावणींचा मुंडे बंधू भगिनींवर टीका। प्रणिती शिंदेंकडून उपमुख्यमंत्री फडणवीसांचा फसवणीस असा उल्लेख, आरक्षणासाठी 1 दिवसाच्या अधिवेशनाचं नाटक केलं, प्रणिती शिंदेंची सोलापूरमधल्या भाषणातून सरकारवर टीका।
फोडाफोडीशिवाय भाजपनं 10 वर्षांमध्ये काय केलं याचे खेळ रात्रीच चालतात. प्रणिती शिंदेंचा भाजपला टोला, तर रात्र वैराची आहे, मग गाफील राहू नका, कार्यकर्त्यांना आवाहन. मतदाराची टक्केवारी जेवढी वाढेल तेवढ्या अधिक लीडनं मी निवडून येणार, श्रीकांत शिंदेंकडून विश्वास व्यक्त. पियुष गोयलांविरोधात बातमी देणाऱ्या पत्रकाराला धमकावलं गेलं. आदित्य ठाकरेंचा ट्विट करत भाजपवर आरोप, तर आदित्य ठाकरेंचा आरोप म्हणजे बालिशपणा. उत्तर मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकरांचं प्रत्युत्तर. सुप्रिया सुळेंच्या प्रचारामध्ये संपूर्ण कुटुंब उतरलंय. कामं केली असती तर आज लोकांनीच निवडून दिलं असतं. सुळेंच्या प्रचारामध्ये लेक रेवती उतरल्यावरून चाकणकरांचा टोला. अमोल कोल्हेंचा उमेदवारी अर्ज वैध. कोल्हेंनी दाखल गुन्ह्यांचा अर्जामध्ये उल्लेख न केल्याचा आरोप होता. आक्षेपामध्ये तथ्य नसल्यानं निवडणूक आयोगानं कोल्हेंचा अर्ज वैध ठरवला. नाशिकमध्ये हेमंत गोडसेंकडून उमेदवारी अर्जाची खरेदी. गोडसे शिंदे गटाकडून इच्छुक, अद्याप त्यांच्या नावाची घोषणा नाही. हेमंत गोडसेंचे पुत्र आणि सुनबाईंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट. हेमंत गोडसेंना उमेदवारी द्यावी, भक्ती गोडसेंची शिंदेंना विनंती. नाशिक लोकसभेसाठी गोडसे इच्छुक. शांतिगिरी महाराजांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. शांतिगिरी महाराजांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. छगन भुजबळांचे निकटवर्ती अंबादास खैरेंकडून नाशिकमध्ये अर्जाची खरेदी. अंबादास खैरे अजित पवार गटाचे पदाधिकारी. दिंडोरी आणि नाशिक मतदारसंघासाठी 64 उमेदवारांनी 127 अर्ज नेले. दिंडोरीसाठी 17 उमेदवारांनी 40 अर्ज, तर नाशिकसाठी 47 उमेदवारांनी 87 अर्ज नेले. सांगलीमध्ये मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे विशाल पाटील प्रचारादरम्यान समोरासमोर. दोघांकडून हस्तांदोलन करत एकमेकांची विचारपूस. पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये पहिला उमेदवारी अर्ज दाखल. बहुजन विकास आघाडीच्या राजेश पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज. काँग्रेसचे नेते नसीम खान यांचा स्टार प्रचारक पदाचा राजीनामा. 48 मतदारसंघांपैकी कोणत्याही मतदारसंघामध्ये मुस्लिम उमेदवार न दिल्यामुळे नसीम खान नाराज. शरद पवार गटाचे स्टार प्रचारक अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल. आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. सांगलीमध्ये मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या विरोधात गुन्हा दाखल. विनापरवाना प्रचार यात्रा काढल्यानं चंद्रहार पाटलांसह समर्थकांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या खोलीमध्ये भंगार जमा, ईव्हीएम आणि बंद लिफाफे. मतदान ओळखपत्र सापडल्याचा शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. वापरामध्ये नसलेलं ईव्हीएम मशीन सापडलं असल्याचा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकरांना उद्धव ठाकरेंनी एबी फॉर्म दिला. 30 तारखेला वैशाली दरेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती. अर्चना पाटलांना सायबर विभागाची क्लीन चिट. ओमराजेंनी तक्रारीसोबत सादर केलेला व्हिडिओ खोटा असल्याचा तांत्रिक तपासणीमध्ये समोर. ओमराजेंची अर्चना पाटलांवर पैसे देऊन गर्दी जमवल्याचा केला होता आरोप. रक्षा खडसेंच्या उमेदवारीवर अपक्ष उमेदवार संजय कांडेलकर यांचा आक्षेप. गौण खनिज प्रकरणामधील दंडाच्या रकमेचा अर्जामध्ये उल्लेख नसल्यामुळे घेतला आक्षेप. अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 2 निलेश लंके. अपक्ष उमेदवार निलेश साहेबराव लंकेंकडून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल. सुजय विखेंनीच डमी उमेदवार दिल्याचा मवियातील पदाधिकाऱ्यांचा आरोप. सुजय विखे परीक्षेच्या आधीच नापास झालेला विद्यार्थी. डमी उमेदवारावरून निलेश लंकेंची सुजय विखेंवर टीका. छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी अंतिम मतदार यादी जाहीर. जिल्ह्यामध्ये 30,67,707 मतदार, त्यात 16,06,713 पुरुष तर 14,58,381 महिला मतदार. दिंडोरी लोकसभेचे मवियाचे उमेदवार भास्कर भगरेंनी धरला संबळ्यावर ठेका. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सोलापुरातील अभिजित पाटलांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे 3 गोडाऊन सील. कारखान्यावर 435 कोटींचं कर्ज असल्यानं महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेची कारवाई. मतदान न करताच बोटाला शाई लावून भाजपनं पैसे वाटले. मवियाचे यवतमाळचे उमेदवार संजय देशमुखांकडून तक्रार दाखल. यवतमाळच्या छोटी गुजरी परिसरातील धक्कादायक प्रकार. यवतमाळ तालुक्यामधील हिवरीमध्ये मतदान बंद ठेवून कर्मचाऱ्यांचं जेवण. 25 मिनिटं मतदान प्रक्रिया बंद. मतदानासाठी आलेले मतदारांची गैरसोय.